श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला फोन येत आहेत किंवा इथे दुकानावर पण बरेच शेतकरी बंधू एक समस्या घेऊन माझ्याकडे येतात। हराळी या तणावर काहीतरी उपाय सांगा। आम्ही बरेपैकी तणनाशक फवारतो हराळीसाठी, पण काही केलं तरी हराळ जात नाही। परत परत हराळ आमच्या शेतामध्ये उद्भवते, अतिशय परेशान करते। हे शेतकरी बंधूंचे बरेच फोन येतात बाहेरून मला। माझ्या शॉपवर बरेच शेतकरी बंधू माझ्या एरियातले पण मला शिकायत घेऊन येतात। बरेच शेतकरी बंधू मला म्हणतात असा काय प्रयोग आहे का, असं काय औषध आहे की हराळी कायमस्वरूपी घालण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत तरी हराळीसाठी कुठल्याही कंपनीकडे मार्केटमध्ये कायमस्वरूपी हराळी घालण्यासाठी तणनाशक नाहीये। पण एक प्रयोग आम्ही करून बघितला शेतकरी मित्रांनो, तो प्रयोग 70 ते 80% सक्सेस झालेला आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी आज शेअर करत आहे। प्रयोग असा शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये मीरा 71 नावाचं एक तणनाशक भेटतं। ह्याच्यामध्ये ग्लायफोसेट 71% आहे। हे सुमोटोमो कंपनीचं आहे। मीरा 71 बरेच शेतकरी बंधूला ओळखतात। त्याचबरोबर अदामा कंपनीचं एजिल हे एक तणनाशक भेटतं। याच्यामध्ये प्रोपेक्टोक्विझाफॉप 10% हे सक्रिय घटक आहे। सुमोटोमोचं मीरा 71, अदामाचं एजिल 100 ग्राम मीरा 71, 50 ml एजिल, त्याचबरोबर आपल्या शेतातील आपल्या घरगुती किंवा बाजारात मिळणारे लिंबू तर सगळ्याला माहिती, 100 ग्राम मीरा 71, 50 ml एजिल आणि एका पंपाला 10 लिंबाचा रस, हे आपल्याला 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून आपल्या रिकाम्या जमिनीवर, ही पीक नसलेल्या जमिनीवर ही फवारणी करणे आहे। ही फवारणी करता वेळेस जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। ओल असेल तर तुम्ही ही फवारणी करू शकता, नाहीतर नाही। जर ओल नसेल तर पाणी देऊन ही फवारणी आपण दुसऱ्या दिवशी लगेच घेऊ शकता। आणि काय होईल शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हराळी या गवतावर 70 ते 80% कंट्रोल तुम्हाला मिळेल। 70 ते 80% कंट्रोल मिळेल। ही फवारणी आपण 1 महिन्याच्या फरकाने 2 वेळेस घ्यायची आहे। 2 वेळेस जर ही फवारणी जर घेतली तर तुम्हाला निश्चित 70 ते 80% फरक 100% हराळीवर मिळेल। मी म्हणत नाही 100% मिळेल, पण 70 ते 80% कंट्रोल तुम्हाला 100% हराळी मिळेल। हा प्रयोग करून बघा, जबरदस्त रिपोर्ट बघायला मिळतील। हराळी जास्त उद्भवणार नाही। व्हिडिओ जर आवडला असेल या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।